महेंद्र पाडवे कोकण माझं गाव या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतोय आमच्या हरपूर खुर्द गावात। आणि मी असे आता माझ्या गावात आहे। आता आम्ही जातो पाण्या गाव। हातात कळशी या अक्षू तुझ्याकडे दाखव, अक्षूकडे बनव कशी। आता आम्ही पाणी घेऊन जातो बाबांच्या घराकडे आणि इथे आज आम्ही बनवणार आहोत मिसळ आणि पाव। पाव बनवणार नाही, पाव फंड्यासून मागवणार आणि मिसळ बनवणार घराकडे। आणि ती मिसळ कोण बनवणार ही तुमका थोड्याच वेळात कळत। आणि आता पाणी भरतंय आणि पाणी भरून झाला की आपण जाऊया डायरेक्ट आमच्या घराकडे आणि घराकडनं मोठ्या आबांच्या घराकडे। मित्रांनो, हे असतात काल रात्री भिजत ठेवलेले चणे आणि मस्त भिजलेच चणे आहेत। आता त्यांना आम्ही ठेवतो उकडत कुकरमध्ये लावून। तर मित्रांनो, आता या ठिकाणी जय गणेश दादा कांदो चिरता आणि या दादाची ओळख मोहळात जेपी म्हणून सगळेजण ओळखतात, जेपी या नावान। आणि आता तो कापता कांदो आणि आज आम्ही बनवणार आहोत, काय बनवणार आहोत आज? मिसळ त्याच्या हातची। तर तो बोललो आज मिसळ खावा माझ्या हातची। आज बघूया कशी मसालेदार आणि झणझणीत मिसळ बनवता। सुरी जरा मोठी असली ना खूप जरा मजा येते, कात्र्यावाली आहे ना। तर या ठिकाणी आग पेटवल्यानं दादा माझ्या पेट्टा दादा कढीपत्तो काढता। अजून बोंग काढू का, जास्त कोळो पण काढता ना। हां हां दाखव ना। ओके, हे मस्त। तर आम्ही मागच्या वेळी बिर्याणी याच ठिकाणी बनवला होता बाबांच्या घराकडे, मोठ्या बाबांच्या। आणि आता याच ठिकाणी मिसळ बनवणार आहोत आणि ती पण दादाच्या हातची। जय गणेश परब दादा। काल अक्षूचा बड्डे झालो, हो विश केलंस? हो काल गेले ना, केक बिक घेऊन येलो। हां, हॅपी बड्डे अक्षू परत एकदा। थँक्यू। काल रात्री अक्षूचा बड्डे झालो आणि आज आम्ही केला मिसळचं बेत। तर माझ्या दादान तामान घालून आणल्या ना मस्त मातीचा, वा दादा ठेव चुलीवरती। आणि आता जा काय फोडणीक साहित्य लागणार आता एका साईडी काढून ठेवता। सटकन पटकन टाकला काय झाला। हे कापण्याची स्टाईल पण भारी आहे। तर आईनं आता घेतला ना वाटप करू का मिसळसाठी। खोबरा असा ओला आणि कांदो या कोंबड्याक काय झाला तर आता टाक आई। कांदा आणि खोबरा भाजून घ्यायचा, लाल करून घ्यायचा थोडाफार आणि नंतर मिक्सरला लावायचं। मित्रांनो, आता वाटण तर वाटून घेतलं आणि आता चणे लावूया आतमध्ये। काय टाकायचे चणे? हे उकडलेले चणे आता। आणि ही आता ओतल्याना चण्याची, उकडलेल्या चण्याची पेस्ट। एका साईडी खोबरा, एका साईडी उकडलेल्या चण्याची पेस्ट। चुलीवर ठेवला टोप। हे कोण आहे भानशरा? असा असा भानशरा काय ता तावत यायचा वरती आणि व्यवस्थित लावा, पडता नाही। ओके, आता काय करणारस तू? होय दादा, आता तेल टाकणार। ओके, गरम होऊन दे। इकडे अक्षा काय सांगा पटपट द्यायचा। म्हणजे अक्षू हेल्पर। तेल जास्त लागतं आतमध्ये टाकलं आता तेल।
तर चवीसाठी मिरची मिरची टाकल्या ना, मोठ्यान बोल, मोठ्या मिरची मिरची हिरवी मिरची. ते कसा तिथपर्यंत ऐकत जाऊ खाऊया. हो आम्ही धरतोय तू काय तर परत तो कांदा जळून जातो टोमॅटो टाकू. आणि बाचकू नको. हा. मंद आगीवर. मंद आग, स्लोच झाली ती, फास्ट नाही. आता कांदा जरा भाजा दे व्यवस्थित. नंतर कढीपत्ता टाकूया. टाक कढीपत्ता. मस्त वास येतो. कढीपत्ता वास येतात मस्त. भारी. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट नाही, ते अद्रक पेस्ट बरोबर. ते अद्रक सवय झाली ती. गरम मसालो सगळं टाकलं बरे. मालवणी मसालो एक मिनिट काढलेलो हा. टाक. घरगुती मालवणी मसालो. कांदा लसूण मसालो. लसूण मसालो बघ. टाकायचं. बस. उसळला वापरतात तो मसाला. मिसळ मसालो. हां मिसळ ओके. मसालो दोन्ही पण टाकलो ना ते. हां दोन्ही पण टाक. हिंग टाकलं. हळद. हळद हळद टाक थोडी. थोडासा मीठ, कारण उकडलेल्या चण्यातून पण मीठ टाकलेला हा. खोबऱ्याचं वाटप आणि बॉल चण्याची पेस्ट मिक्सर लावून केलेली आहे ती टाकायची. ओके टाक. पहिलं टाकलं खोबऱ्याचं वाटप. वाटप टाकलं आणि चण्याची पेस्ट हे केलेली आहे मिक्सरला लावून उकळ. यात आतमध्ये टाकलेली चटणी जरा शिजू दे 2 मिनटं मस्त अशी. अशा प्रकारे बॉल चणे त्या ग्रेव्हीमध्ये सोडत आहे. ओके. त्याने बाहेर यावं पटापट. आज झणझणीत मसालेदार. बघणाऱ्या लोकांनी पण व्यवस्थित बघून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. करा. पुढच्या भागात तुम्हाला नवीन रेसिपी दाखवू चिकनची. ओके. सडक्याने पकडा टाकायला दादा. चणे बॉईल केलेलं पाणी आतमध्ये टाकलेलं असा हां. आणि थोडं ढवळून घेतलेलं आणि आता का झाकण मारून ठेवणार. मारून ठेवायचा. ओके. तर मित्रांनो आता चांगली उकळी पण येईल आणि आपल्याला जरा अजून पाणी ॲड करूचा लागणार. ते गरम पाणी. आणि त्या पाणी आम्ही थंड पाणी यूज करणार नाही, गरम पाणी यूज करणार. मस्त आला रे झणझणीत. आणि ह्या असा गरम पाणी हा. जास्त घट्ट होई का पातळ होई रे. मीडियम होई. रस पिऊक पण मिळालो तरी मोप. बस ना. ओके बस बस बस. पाव के साथ में खाएंगे तो और अच्छा लगेगा ना. या ज़्यादा लगेगा ना इसलिए. तर मित्रांनो आता वरती तर्री पण मस्त इली आणि उकळले पण हत मस्तपैकी. आता वरती टाकीत कोथिंबीर.
तर आता झाली आहे कोथिंबीर टाकून आणि झाकण ठेव. 2 मिनटासाठी वाफेवर ठेवूया आणि उतरवूया. तर मित्रांनो आता ही आपली मिसळ रेडी झालेली आहे. झणझणीत झालेली आहे एकदम मस्तपैकी. तुमच्यापर्यंत वास येऊ शकत वास नाही. येऊ शकत नाही पण मिसळ तुम्हाला दाखवू शकतो मी. हां व्हिडिओ तुमच्यापर्यंत इलेलो असा पोच झालेलो घेऊन जाऊया तिकडे. ओके. तर मित्रांनो दादांतर बनवल्या ना मिसळा. आता फक्त आम्ही वाट बघताव आबाची आहो, कारण आबा घेऊन येणारा पाव. सुजलला सांगितला होता पण सुजल बोललो मी 2-2:30 वाजता येईन. तर एवढ्या लेट इल्यावर काय उपयोग नाही, कारण आम्ही सकाळीच बनवला होती. आता वाजलेत किती 10:30 झाले आहेत. मग आताच आम्ही नाश्ता म्हणून खाणार ती. आणि आता आबाची वाट बघता. आबा कधी येता फोंड्यासून निघालो. फोंड्यासून येऊ का पाव आणू सांगला आणि द्रोण आणू सांगला. आबाची वाट बघूया होय ना. हो चला उचल. हे मस्त तर्री दिसता वरती या. तर मित्रांनो आपण वेळात वेळ काढून आपल्यासाठी पावाची ऑर्डर घेऊन येलो आणि पाव घेऊन येलो आपले. तर थँक्यू आबा. वेलकम. आणि आमचं ओपनर आहे हो. चल जेपी झाला सगळं रेडी. गरमागरम अक्षय आबाग जरा पुढे कर. आपण माझ्यासाठी दादा घेत नव्हतं फरसान ते. तर आता आम्ही सगळेजण बसलाव मिसळ पाव खाऊ. आणि आबा कशी झाली सांग. खरा सांगा असा ह्याच्या सांगू नको. जा काय असाच खरा सांग. चांगली या नक्की. मग अक्षय तू सांग. चांगली नक्की. हो या बरोबर. आणि जेनी केल्याने त्यांकाच विचारूया. खाऊन तरी सांग. तिखट हा झणझणीत झणझणीत. ओके. जरा वरती बघा. मस्त आली हा. एक नंबर. तिखट पण मस्त हा. थँक्यू. वेळात वेळ काढून इलस आमच्या आणि माका मिसळ करून दाखवलंस. मस्त आली चवदार झणझणी. पण जेवायला या. तुम्ही पण जेवा खाओ. मिसळ पाव. आजचा व्हिडिओ मिसळचं कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आणि एक लाईक जय गणेश दादासाठी, कारण त्यांना ही मिसळ बनवली नव्हती. मस्त मसालेदार आणि झणझणीत झालेली होती. माका तर आवडली होती खूप. आणि कदाचित तुमका पण आवडली असतात. आणि वास पण मस्त येत होतो. तुमका व्हिडिओमधनं कळलो नसात, कारण तुम्ही व्हिडिओ बघितलास. आणि ते आम्ही अनुभव घेत होतो वासाचो. सो व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तो सर बाय बाय.